नमस्कार। आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा मस्त कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण किती घ्यावं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता डाळ आणि तांदूळ मोजण्यासाठी आपण 1 वाटी या ठिकाणी वापरणार आहोत। एका बाउलमध्ये आपल्याला 3 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता। 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 1 वाटी त्याच वाटीने उडदाची डाळ घ्यायची। डाळ आणि तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं। आता आपलं हे पीठ छान फर्मेंट व्हावं यासाठी तांदळामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे। यावर झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 तास आपल्याला डाळ आणि तांदूळ चांगले भिजवून घ्यायचे। आता 7 ते 8 तासानंतर या ठिकाणी आपण डाळ आणि तांदूळ चेक करूया। तर डाळ आणि तांदूळ सुद्धा आपले व्यवस्थित असे भिजलेले आहेत। 7 ते 8 तास हे भिजण्यासाठी पुरेसे आहेत। आता आपण हे वाटून घेऊ। तर वाटण्याआधी आपल्याला बघा या ठिकाणी अर्धी वाटी पोहे घ्यायचे। पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। 3 मिरच्या आणि 1 आल्याचा तुकडा घ्यायचा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घालायचे। पोहे वेगळे वाटण्यापेक्षा तांदळासोबतच या ठिकाणी मी पोहे वाटते आहे। तर यामध्येच आलं घालायचं, त्यानंतर मिरच्या आणि पोहे घालायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं वाटण आपण तयार करून घेऊ। तर हे बघा या पद्धतीने अगदी स्मूथ असं वाटण आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। हे डाळ आणि तांदूळ आपण व्यवस्थित असे एकदम स्मूथ वाटून घेतलेले आहेत। आता आपल्याला एकाच डायरेक्शनने हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये हवा बसली की आपलं जे पीठ आहे डोस्यांसाठीचं किंवा मग इडलीसाठी तर ते छान फर्मेंट होतं। आता हे वाटून घेतलेले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आणि एक 7 ते 8 तास म्हणजे रात्रभर हे पीठ आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे ते छान आंबलं जाईल। पुन्हा एकदा 7 ते 8 तासानंतर आपण चेक करू। तर या ठिकाणी बघा पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती वाढलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पीठ बघू शकता, मस्त हलकं फुलकं झालेलं आहे। याला छान जाळी आलेली आहे, अगदी मस्त हे पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे। आता या पिठापासून तुम्ही इडली, डोसा किंवा मग आप्पे देखील बनवू शकता। तर आज आपण डोसा बनवतोय। एका बाउलमध्ये मी हे पीठ काढून घेतलं। यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर आणि 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ घातल्यामुळे आपला डोसा आहे तो छान कुरकुरीत होतो आणि साखर घातल्यामुळे आपल्या डोश्याला रंग छान येतो। व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घालून आपण याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। तर हे बघा या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे ती आपल्या डोश्यासाठी हवी आहे। तर हे पीठ आपलं डोश्यासाठी तयार झालेलं आहे। त्यानंतर इथे मी पॅन ठेवलेला आहे। पॅन चांगला गरम होऊ द्यायचा। त्यानंतर 1 चमचा तेल आणि थोडेसे पाण्याचे शिंतोडे यावर घालायचे, म्हणजे आपल्या तव्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि डोसा तव्याला अजिबात चिकटत नाही। आता 2 चमचे डोस्याचं बॅटर यावर घालायचं। हलक्या हाताने वरतून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि मस्त असा आपला हा डोसा जाळीदार दिसतोय बघा। यावर थोडंसं बटर किंवा मग तेल घालायचं। तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा डोसा आहे तव्याला अजिबात चिपकलेला नाहीये, अगदी अलगद आपला हा डोसा निघतोय, अगदी मस्त। तर आता याच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊ। मस्त कुरकुरीत डोसे या ठिकाणी आपले तयार झालेत। मस्त नारळाच्या चटणीसोबत आपण डोसे सर्व करूया। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।